निष्काम कर्मयोगी जगतवंदनीय जगद्गुरु जनार्दन बाबांच्या पालखी पूजनाकडे आपण जाऊया। बाबाजींच्या पालखी पूजनासाठी आपल्या संपूर्ण रांजणगाव पोळकरांच्या वतीनं दोन प्रतिनिधी समोर येऊन बाबाजींच्या पालखीचं पाद्यपूजन या ठिकाणी करायचं आहे। चला दोन जण समोर या आणि बाबाजींच्या पालखीचं पाद्यपूजन या ठिकाणी करायचं आहे। निष्काम कर्मयोगी जगद्गुरु जनार्दन बाबांच्या पालखीचं पाद्यपूजन दोन भक्तांच्या शुभ हस्ते बाबाजींच्या पालखीचं पाद्यपूजन या ठिकाणी होईल। आपल्याला लवकर लवकर पूजन सोहळा आटवायचा आहे। आपल्याला बाबांची कथा ऐकायची आहे। लगेच पूजन या ठिकाणी करून घ्यायचंय। बाबाजींच्या पालखीचं पूजन या ठिकाणी चालेल आणि लगेच आपण ज्यांच्या मुखामधून गेल्या 4 दिवसापासून शिव महापुराण कथा आपण या ठिकाणी श्रवण करीत आहात। 4 दिवसापासून शिवकथेचं अमृत पाजणारे, शिवकथेचा सागर ओतणारे श्री श्री खदराट महामंडलेश्वर स्वामी शिवगिरीजी महाराज शंभू पंचदश नाम जुना आखाड्याचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबांचंही पूजन या ठिकाणी लगेच संपन्न होईल। समस्त रांजणगाव पोळकरांच्या वतीनं श्री श्री खदराट महामंडलेश्वर स्वामी शिवगिरी बाबांचंही पूजन या ठिकाणी लगेच संपन्न होईल। बाबाजींच्या पालखीचं पाद्यपूजन संपन्न झाल्याबद्दल एकदा हात वर करून जोरदार टाळी वाजवून पालखीचं स्वागत आपण या ठिकाणी करूया। बाबाजी आज बाबाजींच्या पालखीची सुंदर अशी मिरवणूक पारंपरिक आपल्या बैलगाडीच्या रथामधून बाबाजींच्या पालखीची मिरवणूक आमच्या सर्व माता भगिनींनी अतिशय बाबाजींच्या नाम जपामध्ये फुगडी खेळून आनंद उत्सव व्यक्त करत संपूर्ण गावातून बाबाजींच्या पालखीची मिरवणूक संपन्न केलेली आहे। मी सर्व माता भगिनींचं एकदा जोरदार टाळी वाजवून स्वागत या ठिकाणी करतो। बाबाजींच्या वतीनं आपल्याला मनापासून धन्यवाद या ठिकाणी देतो। बाबाजींच्या पालखीचं पूजन पार पडलेलं आहे। लगेच आपण शंभू पंचदश नाम जुना आखाड्याचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री श्री खदराट महामंडलेश्वर स्वामी शिवगिरीजी महाराज यांचं पूजन आमच्या समस्त रांजणगाव पोळकरांच्या वतीनं हे पूजन बाबांचे या ठिकाणी संपन्न होत आहे। गंध, अक्षदा, शाल, श्रीफळ मग हार सर्वांनी टाकायचा आहे। व्यवस्थित पूजन बाबांचं आपण या ठिकाणी संपन्न करायचं आहे। सांगतीचं पूजन या ठिकाणी शिवगिरी बाबांचं या ठिकाणी संपन्न होत आहे। बाबांचं पूजन आमच्या समस्त रांजणगाव पोळकरांच्या वतीनं सुंदर असा गुलाबाचा पुष्पहार घालून बाबाजींना वस्त्र फेटा या ठिकाणी अर्पण करून आमच्या रांजणगाव पोळकरांच्या वतीनं शंभू पंचदश नाम जुना आखाड्याचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री श्री खदराट महामंडलेश्वर स्वामी शिवगिरीजी महाराज यांचं पूजन या ठिकाणी संपन्न होत आहे। चला भक्तांनो उठा लवकर हातात घेऊन पंचारती सर्वांनी हात वर करायचे। माझ्या बाबांचे रूप मी आठवे मन मंदिरी 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 मन मंदिरी गुरुला पूजिले मन मंदिरी गुरुला पूजिले मंदिरी गुरुला पूजिले मन मंदिरी गुरुला पूजिले। पुढील दुसरा धन्यवाद। बाबांचं पूजन आमच्या समस्त रांजणगाव पोळकरांच्या वतीनं शिवगिरी बाबांचं सुंदर अशी पगडी घालून बाबांचं पूजन जगद्गुरूंची ही पदवी जगद्गुरूंची ही पगडी घालून बाबांचं पूजन आमच्या गावकऱ्यांच्या वतीनं संपन्न झालेलं आहे। बाबांचं पूजन पार पडल्याबद्दल शिवगिरी बाबांसाठी एक जोरदार टाळी या ठिकाणी झाली पाहिजे। धन्यवाद। बाबांच्या पूजनानंतर आज अनेक संत महंत आज आपल्या या रांजणगाव पोळ नगरीमध्ये या शिवकथेच्या सांगतेच्या प्रसंगी मोठ्या संख्येनं संत मांदिळे या ठिकाणी उपस्थित आहे। एक संत जर बोलवायचं म्हटलं की किती खर्च येतो, परंतु शिवगिरी बाबांच्या कृपेनं ही सर्व संत मंडळी आपल्याला म्हणजे काही खर्च न करता बाबांच्या कृपेमुळे ह्या सर्व संतांचं दर्शन आपल्याला एका व्यासपीठावर या ठिकाणी होतंय। संतांचं आपण टाळे वाजवून स्वागत या ठिकाणी करूया आणि संत पूजनाकडे आपण या ठिकाणी जाऊया। या ठिकाणी वयोवृद्ध
की बाबाजींच्या जन्मभूमीवरून जे आलेले आहेत दत्तधाम आश्रमाचे मठाधिपती आमचे 108 स्वामी महंत विमलगिरीजी महाराज ते या ठिकाणी उपस्थित आहे. मी गावकऱ्यांना विनंती करतो 5-6 जणांनी समोर येऊन एक एक संतांचं पूजन लगेच या ठिकाणी करायचंय. मी ज्या संतांचा नाम उल्लेख करेन त्यांनी कृपया गावकऱ्यांनी एक एक संतांचं पूजन या ठिकाणी लगेच संपन्न करायचं आहे. महंत 108 स्वामी विमलगिरीजी महाराज श्री क्षेत्र दहेगाव बाबाजींच्या जन्मभूमीवरून या ठिकाणी उपस्थित आहे. बाबांचं पूजन आमच्या गावकऱ्यांच्या वतीनं संपन्न होत आहे. तसेच कर्मभूमी आश्रमाचे मठाधिपती आमच्या रांजणगाव पोळकरांवर ज्यांचं विशेष प्रेम आहे आमचे महंत स्वामी बालगिरीजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. बाबांचंही पूजन आमच्या समस्त रांजणगाव पोळकरांच्या वतीनं बालकगिरीजी महाराज यांचं पूजन या ठिकाणी संपन्न होईल. तसेच श्री क्षेत्र येवला या ठिकाणी उपस्थित असलेले महंत स्वामी संदीप गिरीजी महाराज ते या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचंही पूजन या ठिकाणी आमच्या गावकऱ्यांच्या वतीनं संपन्न होतंय. तसेच आपल्या या परिसरामध्ये नेहमी ज्यांचं वास्तव्य असतं आमचे महंत स्वामी 108 शिवाजी बाबा यांचे पूजन आमच्या गावकऱ्यांच्या वतीनं संपन्न होतंय. तसेच आज या ठिकाणी रांजणी जालना जिल्ह्यातून या ठिकाणी जे उपस्थित आहेत महंत श्री रामगिरीजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे पूजन आमच्या गावकऱ्यांच्या वतीने संपन्न होतंय. संत जनार्दन स्वामी आश्रम गोळवाडी तालुका वैजापूर या आश्रमाचे महंत भोलेगिरीजी महाराज यांचे पूजन या ठिकाणी संपन्न होतंय. तसेच शेलू परभणी येथून उपस्थित असलेले महंत सुरेश गिरीजी महाराज यांचे पूजन आमच्या गावकऱ्यांच्या वतीने संपन्न होतंय. तसेच जनेश्वर आश्रमात मध्ये ज्यांचं वास्तव्य असतं जनेश्वर महादेवाची सेवा जे करतात महंत महेश गिरीजी महाराज यांचे पूजन या ठिकाणी संपन्न होईल. महंत रविगिरीजी महाराज तसेच नांगरे बाबुळगाववरनं गुरुदत्त पीठावरून जे उपस्थित आहेत कालही ज्यांचं आगमन आपल्या या ठिकाणी झालं होतं ज्यांचं मार्गदर्शन आपल्याला लाभलं होतं असे धर्म प्रचारक देव देश धर्मासाठी ज्यांनी आपलं आयुष्य अर्पण केलेलं आहे आमचे आदरणीय गजाननजी बापू यांचे पूजन संपन्न होईल. जे चोपदार आहेत दत्तू महाराज यांचे पूजन या ठिकाणी होईल. जे बालदार बाबा आहे यांचे पूजन एका प्रतिनिधीने खाली करून घ्यायचं आहे. या सर्व संत महंतांचं पूजन आमच्या गावकऱ्यांच्या वतीनं संपन्न होतंय. तसेच आज या ठिकाणी श्री क्षेत्र पंढरपूर येथून पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिर संस्थानचे अध्यक्ष सन्मान्य राजेंद्र पाटील पवार, सन्मान्य काका पाटील फांदाडे, दादासाहेब पाटील जाधव आणि कृष्णा पाटील पवार यांच्याही वतीनं श्री श्री खदराट महामंडलेश्वर स्वामी शिवगिरीजी महाराज यांचं पूजन पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे सर्व अध्यक्ष आणि त्यांचे सर्व सहकारी संस्थांच्या वतीनं गेल्या काही दिवसापूर्वी विठ्ठल रुक्मिणी संस्थांमध्ये सुद्धा शिवगिरी बाबांची भव्य दिव्य शिव महापुराण कथा त्याही ठिकाणी संपन्न झाली होती आणि त्या ठिकाणून अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव आज बाबांच्या स्वागतासाठी या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांच्याही वतीनं शिवगिरी बाबांचं पूजन या ठिकाणी संपन्न होत आहे. मी आमच्या गावकऱ्यांच्या वतीनं विठ्ठल रुक्मिणी संस्थांचे सर्व अध्यक्ष आणि त्यांचे सर्व सहकारी त्यांचं एकदा जोरदार टाळी वाजवून स्वागत आमच्या गावकऱ्यांच्या वतीनं करतो. ज्याचं पोट मोठं त्याला पंत म्हणतात, ज्याचं डोकं मोठं त्याला महंत म्हणतात आणि ज्यांचं अंतःकरण मोठं असतं त्यांना खऱ्या अर्थानं संत म्हणतात. आणि अशा उदार अंतःकरणाची संत महंत मंडळी आज आपल्या या रांजणगाव पोळमध्ये शिव महापुराण कथेच्या सांगती प्रसंगी मोठ्या संख्येनं संत महंत उपस्थित आहे. आज या ठिकाणी आपल्या या शिव महापुराण कथेमध्ये ज्यांनी साफसफाईचं मोठं काम केलेलं आहे मी अनिल फकीरचंद पाटील कुराडे यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचंय. त्यांचं पूजन स्वतः शिवगिरी बाबांच्या शुभ हस्ते आपल्याला या ठिकाणी करायचंय. तसेच अर्जुन भाऊ नरोडे यांनी पाण्याची सेवा दिलेली आहे. संदीप भाऊ कुराडे यांनी सुद्धा पाण्याची सेवा आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. मी तिघांना विनंती करतो आपण कृपया स्टेजवर येऊन स्वतः महामंडलेश्वर स्वामी शिवगिरी बाबांच्या शुभ हस्ते आपण स्वागताचा स्वीकार या ठिकाणी करायचा आहे. तसेच बाहेर गावून अनेक माता भगिनी नांगरे बाबुळगाव
पाडळसा येथून अनेक भाविक भक्त माता भगिनी आज या ठिकाणी आलेले आहे. आम्ही सर्वांचं स्वागत या ठिकाणी करू इच्छितो, परंतु वेळेप्रसंगी मी सर्वांचं टाळ्यांच्या गजरामध्ये या आलेल्या बाहेर घेऊन आलेल्या सर्वांचं स्वागत या ठिकाणी करतो. आमचे संतोष भाऊ आढाव सर या ठिकाणी उपस्थित आहे, पाडळसाचे. तसेच नागरे बाबुळगावचे माजी सरपंच आमचे अरुण भाऊ सोनोने या ठिकाणी उपस्थित आहे. पंढरपूरवरनं या ठिकाणी उपस्थित असलेली सर्व कमिटी, तसेच आमच्या श्री क्षेत्र वेरूळ संस्थांचे मुख्य विश्वस्त आमचे गणेश दादा बोराडे ते या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचंही मी जोरदार टाळ्यांच्या गजरात या ठिकाणी सर्वांचं स्वागत या ठिकाणी करतो. आणि यानंतर लगेच आपण बाबाजींच्या आदेशानं बाबाजी ज्यांनी फिल्टर पाण्याची सेवा आपल्याला 5 दिवस या ठिकाणी करून दिली आणि ज्यांच्या घरामध्ये बाबांचं 5 दिवस वास्तव्य होतं, सुंदर सेवा त्यांनी बाबांची केलेली आहे. सगळी व्यवस्था त्यांनी थोड्या दिवसामध्ये एकच दिवसामध्ये हे सगळं नियोजन संदीप भाऊंनी केलं, म्हणून त्यांचंही पूजन बाबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतंय. अर्जुन भाऊ नरोडे यांनी टँकरची सेवा दिलेली आहे, त्यांनी कृपया समोर येऊन पूजनाचा स्वीकार करायचा आहे. या ठिकाणी बाबांच्या आदेशानं बाबांचा आदेश आहे की प्रथम 5 मिनिटं मार्गदर्शन या ठिकाणी कर्मभूमी आश्रमाचे मठाधिपती बालकगिरीजी महाराज या ठिकाणी करतील. बालकगिरीजी महाराजांना मी विनंती करतो की आमच्या सर्व भाविक भक्तांना आपण आशीर्वाद या ठिकाणी द्यावा अशी मी विनंती करतो. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव जनेश्वरा गुरु साक्षात जनार्दन स्वामी तस्मै श्री ओम जनार्दनाय नमः. इवलेश रोप लाविले द्वारी त्याचा येलो गेला गगनावरी. 2 वर्ष झाले, 2च वर्ष झाले का? 2 वर्ष झाले आमच्याकडे इलाज भाऊ गुंजाळ फोनच्या द्वारे त्यांनी कॉन्टॅक्ट केलं आणि महाराजांची तारीख भेटेल का म्हणून असं विचारणा केली. तर महाराजांनी सुद्धा, कारण महाराजांना आम्ही बोललो की बाबा नवीन गाव आहे आणि आपलं रोपटं त्या ठिकाणी लागलं, निश्चित त्याला फळाची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. आणि आम्ही प्रथम या गावाला आलो त्यावेळेला बाबा संघ अगदी थोडे माणसं होते, मात्र आता जवळजवळ या एक कोमाला 20 25 कोंब फुटलेले आहेत. म्हणजे यांनी त्याला त्यांनी याला अशा प्रकारे सर्व मंडळी या ठिकाणी, बऱ्याचशा पंचक्रोशीतील गावातील या ठिकाणी मंडळी. आणि बघा पवित्र अशा पुरुषोत्तम मासामध्ये श्री महामंडलेश्वर स्वामी शिवगिरीजी महाराज यांच्या मुखातून आपण या ठिकाणी आज 5 दिवस होत आहेत. याजसाठी केला होता असं शेवटचा दिवस गोडो बाबा. आणि अशा मंगलमय वातावरणामध्ये आणि सर्व संतांच्या उपस्थितीमध्ये स्वामीजींच्या आशीर्वाद रूपी आपल्याला या ठिकाणी पुष्प भेटणार आहेत. अशा मंगलमय वातावरणामध्ये हा सोहळा या ठिकाणी संपन्न होतो. जास्त आपल्याला बोलायचं नाही, कारण तब्येत बरोबर नाही. कालच दवाखान्यातून आलेलं आहे आणि डॉक्टरने थोडं निरळ सांगितलं, तर याच्या करताना बोलायचं नव्हतं, परंतु बाबा बोलायला लावतात. भाग्यवंतांनो, देवकीने वाहिला यशोदेने पाळीला, शेकी उपयोगाशी आला पांडवांच्या. पिंपळगावला जन्माला आले, त्र्यंबकेश्वर नाशिकला सर्व गोष्टी त्यांच्या अवगत केल्या त्यांनी. आणि शेती उपयोगाशी आला रांजणगावाच्या, असं म्हणणं या ठिकाणी युक्ती ठरेल. असं बघा, कारण बिन सतसंग विवेक न होई, राम कृपा बिन सुलभ न सोयी. संतांच्या संगती मनोमार्ग गती, आकळवा श्रीपती येणे पंते. म्हणून भाग्यवंतो, हा जो काही क्षण आहे, हा जो काही योग आहे, पुन्हा पुन्हा तुम्हाला किती पुण्य होईल याची गणती करायची नाही, गणती होत नाही म्हणून सांगितलं. कारण हा जो महिना आहे
या महिन्यामध्ये महिलांनी आता संतांची ओळी केली. या ठिकाणी आरती प्रत्येकीच्या हातामध्ये, फुलं प्रत्येकीच्या हातामध्ये, हे एक एक कर्म आणि या कर्माचं कोणत्याही प्रकारे गणती होणार नाही. म्हणून अशा कर्माचं प्रकारचं सत्कर्म आणि निश्चित बघा आपल्याला सर्वांची वैकुंठाची वाट आणि नीट झाडल्याशिवाय हे कर्म मागे सरणार नाही. म्हणून अशा सर्व संतांच्या सानिध्यामध्ये आपण हे सत्कर्म केलेत. आपल्या सर्वांना धन्यवाद. कारण या ठिकाणी बघा मारुत्रया, त्याच्यानंतर भगवान शंकराची मात्र महत्वाची गोष्टी आहे. भगवान शंकराच्या पिंडीला तडा गेलेला आहे, काही ठिकाणी भंगलेले आहे. तर सर्वांना विनंती करेल का 1 वर्षात म्हणा 2 वर्षात म्हणा, आता तरुण मंडळी सर्व उभे राहिलेले आहेत. त्याने मंदिराचं काम करून त्या ठिकाणी आणि बघा सभामंडप आधी उभारलेला आहे. आधी कळत झाल्यानंतर पाया होईल, पायानंतर का खांद्यानं मात्र मंदिराचं काम झालं पाहिजे आणि पिंड नवनिर्मित त्या ठिकाणी पिंड त्या ठिकाणी स्थापन झाली पाहिजे. महाराजांनी सांगितलं का हे होईल आणि झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सकाळच्या पायी हा माझा दंडवत, आपल्याला चित्त शुद्ध करा. आणि जे महाराजांनी आपल्याला या ठिकाणी 4-5 दिवस आज या ठिकाणी अमृत पाजलं, त्यांचा समजणे लोक इशारा काफी होत आहे. ज्याला समजत त्याला एकच शब्दात सारं समजत. आणि म्हणून भाग्यवंतांनो, महाराजांनी अगदी आपल्याला गळ्यापर्यंत येऊस तर या गोष्टी सांगितलेल्या आहेत. आता काय आपल्याला मागे सरायची गरज नाही, कारण सरणारच नाही. एवढं रोपटं होतं, मात्र आता या ठिकाणी खूप असं प्रफुल्लित त्या रोपट्याला पण आलेला आहे. म्हणून महाराज या ठिकाणी जरी आम्ही त्यावेळेला बळजबरी केली असेल, बाबा नाही नाही म्हणत होते, मात्र स्टेशनला कार्यक्रम असताना सुद्धा बाबांना बळजबरी इथं आणलं होतं. भाग्यवंतांनो, जसं बुडते जन देखावेना डोळा म्हणून कनवाळा येतो संता. आणि ह्या समाजाला योग्य दिशेला नेण्यासाठी या सत्पुरुषांची संतांची गरज आहे. म्हणून आम्ही परिसरामध्ये कुठे जरी असला कार्यक्रम कोणी आमच्याकडे आलं तर बाबांना सांगा. तर आम्ही बघा विनंती करतो बा, कारण आम्ही गुरुबंधू आहोत आणि महाराज सुद्धा त्या गोष्टी ऐकतात. कशासाठी? कारण या जड जीवांचा उद्धार करण्यासाठी कथा महत्वाची आहे. जीवनातली कथा जर कधी आपल्याला संपवायची असेल, जीवनातली यथा संपवायची असेल तर कथा श्रवण करणं गरजेचं आहे. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. म्हणून भाग्यवंतांनो, जास्त बोलायचं नाही, थोडं भजन केलं तर चांगली गोष्ट आहे. ओम जनार्दनाय नमः. आपण पुरुष मंडळींनी मागे जे पाय लांबून बसलेले त्यांनी सुद्धा, कारण कथेमध्ये कसं बसायचं हे सुद्धा सांगितलं शास्त्राने. कोणाकोणाचे पाय लांबले ठीक आहे, तर वर हात करायचे पुरुष मंडळींनी आणि ओम जनार्दनाय नमः आपण म्हणायचं. मंदिराच्या पलीकडून बसलेले असेल सुद्धा, मंदिराच्या पलीकडून बसलेले बाकड्यावर बसलेले मंडळी वर हात करा तुम्ही सुद्धा. नाही तर बघा इकडून पाप निघणं तुमच्या डोक्यावर येऊन बसा. याच्या करताना कोणाचं कोणाला जायचं नको. ओम जनार्दनाय नमः पुरुष मंडळ म्हणजे आपल्या संघ म्हणेल, महिला मंडळ म्हणेल ओम म्हाळसा माताय नमः. कारण म्हाळसा मातेच्या पोटी जनार्दन बाबा आले म्हणून आपण सारी या ठिकाणी बसलेलो आहोत. ओम जनार्दनाय नमः. 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 सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की, सब संतान की, सब भक्तान की जय जनार्दन. धन्यवाद. सुंदर मार्गदर्शन महंत बालगिरीजी महाराज यांनी या ठिकाणी केलेलं आहे. बाबांचं पुन्हा एकदा जोरदार टाळीवर आपण स्वागत या ठिकाणी करूया. आणि अधिक वेळ न करता आपण आता बाबांना विनंती करूया की लगेच आपण शिव महापुराण कथेला प्रारंभ करावा. जय बाबाजी, जय भोलेनाथ. गुरु महाराज, गुरु महाराज, गुरु महाराज, गुरु महाराज.
गुरु महाराज 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 गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु गुरु महाराज गुरु जय जय गुरु महाराज गुरु महाराज गुरु महाराज गुरु महाराज गुरु गुरु महाराज राष्ट्र संत जनार्दन स्वामी गुरु महाराज जय जय गुरु महाराज सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ब्रह्मानंदं परमपदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमक्षादिरक्षम् एकं नित्यविमलमचलं सर्वदि साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरो तन्नमामि। कैलासराना शिवचंद्रमौळी फणींद्रमाता मुकुटिदळानि कारुण्य सिंधु भवदुःखहरि तुझवीन शंभो मजकोन तारि। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वादात्मजं वानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। ओम नमः पार्वतीपते हर हर महादेव। गोपाल कृष्ण श्री गुरुदेव सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज नर्मदेश्वर भगवान कमलेश्वर महाराज सब संतन की जय। सनातन धर्म की जय। हनुमान की जय। रामचंद्र पुंडरीकावरति श्री ज्ञानदेव पंढरीनाथ ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु महाराज छत्रपति शिवाजी महाराज की जय। संत महाराज की जय। नर्मदा मैया की जय। सर्वांनी 2 मिनिट भजन करू। हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे। 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 काशी विश्वनाथ गंगे। काशी विश्वनाथ गंगे। काशी अमरनाथ गंगे।
काशी अमरनाथ गंगे हर हर महादेव शंभो हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे हर हर महादेव शंभो काशी विश्वनाथ गंगे जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन जय जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन जय जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन स्वामी जनार्दन सद्गुरु स्वामी जय हो जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन जनार्दन सद्गुरु स्वामी जनार्दन फक्त मोजून 2 मिनिट हात वरती करायची जागेवर उभा राहायचं शक्य असेल तर उभा राहा जास्त गर्दी आहे हालचाल करायला सुद्धा जागा नाही हात राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम जय हो हरि राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जनार्दन ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय सर्वात म्हणायचं हा मंत्र आहे हा महामंत्र आहे हा सर्व मंत्राचा राजा आहे विश्वातले जेवढे मंत्र आहे या मंत्राचा राजा म्हणजे ओम नमः शिवाय म्हणजे आपण सर्वांनी मुखातून हा मंत्र आला पाहिजे ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय ओम जनार्दनाय बोलो ओम जनार्दनाय बोलो ओम जनार्दनाय ओम जनार्दनाय बोलो ओम जनार्दनाय ओम जनार्दनाय बोलो ओम जनार्दनाय ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय 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 ओम नमः शिवाय बोलो ओम नमः शिवाय
शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय शिवाय नमः शिवाय नमः शिवाय बोलो नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवस्वरूप राष्ट्रसंत जगद्गुरु जनार्दन स्वामी गुरुमाऊलीच्या कृपाशीर्वादानं पवित्र पावन या नगरीमध्ये राजनगाव पवित्र ही नगरी आहे. ओल्ड राजनगाव विशेषतः काशी विश्वनाथाचं सानिध्य, विश्वेश्वराचं मारुतीरायाचं सानिध्य आहे, छत्रपती शिवरायांचं सानिध्य आहे. पांडुरंगाच्या सानिध्यात आपण गेल्या 4 दिवस, आज 5वा दिवस आहे आणि 5व्या दिवसाचं ही वाङ्मय पुष्प परमेश्वराच्या भोलेनाथ बाबांच्या चरणी आपण समर्पित करत असताना विशेषतः व्यासपीठावर अनेक संत आहेत, बाबाजींच्या परिवारातले आहे, बाबाजींच्या सेवेतले आहे आणि म्हणून प्रथमतः सर्वांनी वर हात करूया आणि त्यांचं सर्वांचं टाळ्याच्या गजरात स्वागत करू. स्वामी मैलगिरीजी महाराज, स्वामी बालगिरीजी महाराज, स्वामी संदीपगिरीजी महाराज, स्वामी मौनेश्वर महाराज, आमचे मौनी महाराज, विशेष सुरेश महाराज, आमचे गेल्या 4-5 दिवसापासून संभाजीनगरचे जनेश्वराचे पुजारी, आमचे महेशगिरीजी महाराज, सर्व संतगण, शिवाजी महाराज, संत या ठिकाणी उपस्थित आहे. सर्व संतांचं आपण टाळ्याच्या गजरात स्वागत करूया. विशेषतः आमचं भजनी मंडळ गेल्या 5 दिवसापासून आम्ही कधी कुठंही थांबलो नाही, परंतु राजनगावाने कुठला पुण्याचा राजन भरवला होता कळालं नाही. आम्ही थांबलो विशेष आहे, नाहीतर 150 ते 200 किलोमीटरवरून परत जातो. बघा आज फोन आला होता, कोणत्याही मिनिटाला आम्हाला आखाड्यात हजर व्हावं लागतं. आज महामंत्री म्हणजे ज्यांच्या पूर्ण भारत हातात आहे, ज्यांच्यामुळं कुंभमेळा भरतो, ज्यांचा आदेश सगळ्या पूर्ण भारतातल्या साधूला मानावं लागतो. सांगितलं या ठिकाणी थांबायचं, थांबतात. सांगितलं आजचं स्नान आपल्याला नाही करायचं, कोणीच जाणार नाही. आणि ते संत, ते महामंत्री, संरक्षक हरिगिरी महाराज, त्यांचा फोन तुमच्या राजनगावला आला, हे विशेष आहे. जे सर्व साधू संतांचे संरक्षक आहे आणि ते बोलत होते फोनवरती. मग ते बोलल्यानंतर आम्हाला काहीच करता येत नाही, कारण उद्या 2 अशा मोठ्या पंक्ती आहे आणि ते पण मांड्याची पंगत आहे. साधारण 1000-2000 साधू संतांची पंगत आहे. त्याचं नियोजन आज रात्रीतून आम्हाला तिथं जायचं आहे. ते म्हणे लवकर या, म्हणून आजचं प्रवचन सेवातले 15 ते 20 मिनिटं राहणार आहे, कारण आम्हाला तिकडं ओढ लागलेली आहे, जावंच लागेल. म्हणून आम्ही कुठंच थांबत नाही. रात्रीतून आमच्या बैठकी राहतात, सकाळी त्यांची भेट घेऊन आम्ही काय काय नियोजन करून परत निघून येत असतो. आता उद्या मोठ्या ठिकाणी ऑफिसला बैठक आहे, सगळे मंत्री तंत्री काय असेल आपल्याला सांगता नाही येणार. महाराजांनी आमंत्रित केल्यामुळे तिथं जावं लागणार आहे. आणि विशेष म्हणजे काय, आता आम्ही आत्ता ह्या ठिकाणी नाही जाहीर करत, कारण लगेच त्याचा आनंद नाही घ्यायचा आपल्याला, लक्षात राहू द्या. कारण आमची इच्छा आहे आपल्या परिवारामध्ये
प्रत्येक संतांनी महामंडलेश्वर व्हावं अशी आमची वैयक्तिक आणि पदावर असल्यामुळं आम्हाला वाटतं. जसं आम्ही आदरणीय वंदनीय पूजनीय पूज्यपाद बाबाजींचे कृपापात्र शिष्य यांनी खूप सेवा केली, लक्ष्मणासारखी अखंड बाबाजींच्या सेवेत राहिले. आमची सहज परिक्रमा करत होतो आम्ही, नर्मदा परिक्रमा पायी पायी करत करत अचानक आम्ही महाराजांना बोलवल्यामुळे तिथे गेलो होतो महामंत्री बाबाजींनी, आणि तिथं बसलो होतो. आमची महत्त्वाची मीटिंग चालू होती, खूप महत्त्वाचं चालू होतं. आदरणीय वंदनीय पूज्यपाद राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामींचे महान विभूती शिष्य जगद्गुरू महाराज संतगिरी बाबा हे तिथं अचानक आमची त्यांची भेट झाली. त्याने आपल्याला उद्याचं काय नियोजन आयोजन काय आहे, कसं करायचं आहे, उद्या रथ कसे नियोजन, म्हटलं काही नाही. आम्ही सहज बोललो, म्हणलं बाबाजी उद्या आमचं आत्मीयता असं म्हणतं, आमचं अंतकरण एकच म्हणतं, आता तुम्ही महामंडलेश्वर आहेच, पण उद्या आम्हाला रथावर बसवताना तुम्हाला जगद्गुरू म्हणून बसवायचं आहे, असं आम्ही बोललो होतो. तेव्हा हे शक्य नाही. म्हटलं अहो सगळं शक्य होतं. आणि म्हणून त्याच वेळेस आम्ही निर्णय घेतला. संध्याकाळपर्यंत नियोजन आयोजन झालं. आदरणीय आमचे गुरुबंधू जसे शांतिगिरी बाबाजी आहे, तिकडं नाशिकला माधवगिरी बाबा आहे, आणि कोपरगावला रमेशगिरी बाबा होते, इकडं पूर्णगिरी बाबा होते. 13 गुरुबंधू हे, आणि आता शेवागिरी बाबांचा आमच्याशी फोन झाला. ते याला होते, नर्मदा किनारी होते, स्नान करत होते. महाराजजी आम्ही जेवढं शक्य होईल भगीरथ बाबांते आम्ही येण्याचाच प्रयत्न करतो, परंतु प्रवास लांबचा होता. घाटावरती तिकडे नर्मदा किनारी होते, त्यांची इच्छा आज येणार होते, ते पण महात्माजी पण येणार होते, परंतु ज्याचे त्याला खूप धावपळ असते. एक एक प्रतिनिधी जरी आले, बाबाजींचा परिवार, कारण लिठू माझा लेकरवाळा तसं जनूबाबाची लेकर आहे, हे ज्यावेळेस एकत्र येतात ना आमचं मन फुलून जातं, खूप आनंद होतो. म्हणून अजूनही मंडलेश्वर पदाला उद्या आम्हाला 2 ते 4 मंडलेश्वर आपल्या महाराष्ट्राच्या मराठवाड्यातले घोषित करायचे आहे. ते आता मी सांगणार नाही, कारण त्यांचा खूप मोठा कार्यक्रम आपल्याला करायचा आहे 5-6 महिन्यांनी. परंतु आपल्याला कदाचित आमचे संगमनेरचे एक मंडलेश्वर होत आहे, आणि उद्या आपले गजानन बापू त्यांनाही महामंडलेश्वर पदाई आम्ही बसवणार आहोत. कारण 2-3 त्यांनी एवढं मोठा आमची इच्छा आहे, जेवढे कार्य करणारे आहे, धर्माचं कार्य करतात, त्यांच्याकडे जर आमची नजर गेली तर आम्ही महामंत्री हरिगिरी बाबांकडे सांगून देतो की बाबा हे योग्य आहे, मग त्यांचं यादीत नाव येऊन जातं. म्हणून प्रत्येक बाबाजींचा एक शिष्य एक हिरा आहे. बाबाजींचा परिवार म्हणजे महान आहे, आणि त्या परिवारात एक एक मंडलेश्वर, कारण भारतामध्ये एवढ्या भारतामध्ये कुठंच एवढ्या परिवारात मंडलेश्वरने ती बाबाजींच्या परिवारात आहे, लक्षात ठेवा. स्वामी परमानंदगिरी महाराज बांगशीगडाला राहतात, अशी 4 ते 5 मंडलेश्वर आहे. म्हणून आपला स्वाभिमान आहे तो उंच करण्याचं काम परमेश्वराच्या कृपेने महाराष्ट्राचं साधू समाजाचं पंचदश नाम जुन्याचं आखाड्याचं अध्यक्ष असल्यामुळं आम्हाला बी वाटतं की कोणी श्रीमंत व्हावं, कोणी सेक्रेटरी व्हावं, कोणी काहीतरी व्हावं. अखाड्यामध्ये पूर्ण भारतामध्ये सद्गुरूंचं, जसं आज जगद्गुरू शांतिगिरी बाबा अयोध्याला अनुष्ठानाचं नियोजन करताय, कोणी कुठं करताय, कोणी कुठं करताय, आणि म्हणून प्रत्येकजण धडपड करताय. संप्रदाय आज जसं आदिनाथ गुरु आहे, सकळ सिद्धांचा हे सगळा संप्रदाय आहे, आणि संप्रदायाचे शिरोमणी महान शिवजी आहे, भगवान शंकर आहे. आदिनाथ पासून मच्छिंद्रनाथापर्यंत, गोरक्षनाथापर्यंत, गहिनीनाथापर्यंत, निवृत्ती दादापर्यंत, निवृत्ती दादानं ज्ञानेश्वर माऊलीपर्यंत, म्हणजे सर्व इथून तिथून एक जो संप्रदाय आहे तेच संप्रदाय म्हणजे राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी, तेच आहे, वेगळे नाही. आणि वेगळं कधी पाहू नये, कारण हरिण हारामध्ये भेद नाही आहे. म्हणून ती शिव महापुराण कथा आपल्याला श्रवण करायची आहे. या ठिकाणी दत्त महाराज आहे, आमचे ईश्वर महाराज आहे, दीपक महाराज आहे, गोपाल महाराज आहे, ते आमचे खामकर महाराज आहे. आणखीन सर्व वाद्य जे आपल्याला वृंद भेटलं त्यांचं कौतुक केलं पाहिजे, टाळ्याच्या गजरात आपण स्वागत केलं पाहिजे. आणि आपल्या गावातीलच एक भूमिपुत्र
त्यांचं नाव गणेश आहे. अतिशय सुंदर वक्तृत्व आहे त्यांचं, आम्ही टाळ्याच्या गजरात स्वागत करतो. सुंदर आहे सगळं. आमची बापू गजानन बापू तेही पण या ठिकाणी आहे. आणि ज्यांनी रात्रीचा दिवस केला, आमच्याकडे आलेले भक्तगण कार्यक्रमाला कमीत कमी 4-5 दिवस 5 वेळेस हजेरी लावली असेल. कार्यक्रम मिळतो की नाही मिळतो ते नाही, आम्ही त्यांचं नाव नाही घेत, कारण हे सर्व ग्रामस्थाचा कार्यक्रम आहे. लेकरा बाळापासून तर वयोवृद्धांचं खारीसारखं योगदान आहे. म्हणजे पूर्ण वयोवृद्ध असेल, लहान लेकरं असेल, माता भगिनी असेल, घराघरातून हा कार्यक्रम आहे. सगळ्या गावाचा कार्यक्रम आहे. तरी पण जे कार्यक्रम घेण्यासाठी आले होते ते मला बघू द्या कोण कोण होते. फक्त डोळ्याने बघायचे, त्यांचं नाव नाही घ्यायचं. कोण कोण होते जागेवर उभा राहा फक्त. म्हणजे येणारे किती होते ते फक्त मला बघू द्या. तुमचं नाव नाही, सत्कार वित्कार करणार नाही. 1, 2, 3 किती जण होते बघा. 5 पांडव आले होते घ्यायला. 1 सव्वानी खरा. म्हणजे येताना बघा 4-5 जणांनाच माहित होतं आपण कार्यक्रम घेत आहे. आपण टाळ्याच्या गजरात स्वागत करूया. धन्यवाद. म्हणजे धाडस केलं की आज आपण एवढं मोठं शिवमहापुराण कथेचं आयोजन करतो आहोत. सगळ्या गावाला आता कैलास भाऊ ते बोलले आम्हाला, बाबा वैयक्तिक कोणाचंच नाव, कारण आमच्या सर्व गावाचा कार्यक्रम आहे. सर्व ग्रामस्थ असं म्हणायचं, वैयक्तिक एका गावातल्या कोणाचा सत्कार करायचा नाही, कारण सगळ्या गावावर शाल पडलेली आहे कार्यक्रमाची. म्हणून आम्हाला खूप आनंद वाटला. असं मन मोकळं सुपासारखं सगळ्यांचं मन आहे, कारण गावाचं नावच राजन. थंड पाणी देणार आहे. आम्हाला खूप गावाचं, आम्ही तो इतिहास बघणार आहे पुढच्या प्रवचनात सांगणे. राजनगावच का पडलं, हा किती विशेष आहे. म्हणून आपलं भाग्य आहे. आपण आमच्या आता मंदिरात गेलो होतो बाबू. असं आहे, आदिनाथ भगवान शंकर सर्वांचे आराध्य दैवत आहे, असं नाही कोणाचं नाही. आपण मारुतरायाचं मंदिर बघितलं, किती सुंदर कळस आहे. पांडुरंगाच्या मंदिरात गेलो, किती सुंदर कळस आहे. महादेवाचा कळस छोटा झालेला आहे, महादेवाची पिंड पण खंडित झालेली आहे. असं गावकऱ्यांना विनंती आहे की कमीत कमी जसं मारुतरायाचं मंदिर दिसतं, जसं पांडुरंगाचं मंदिर दिसतं, तसं आदिनाथ भगवान शंकराचं मंदिर लवकरात लवकर तुमच्या गावात भव्य दिव्य एक कळस झळकावा. लागलं तर आम्ही पण त्यावेळेस 4-5 दिवस शिवमहापुराण कथा देऊ, जर तुम्ही मंदिर करत असाल. ऊंचे ऊंचे मंदिर तेरे, ऊंचा तेरा नाम, कैलाश वाले बाबा भोले तुझे करते अजब ही तेरी माया, अजब ही तेरी माया, जिसे कोई समझ न पाया, गजब का खेल रचाया, सबसे बड़ा ये तेरा नाम। भोलेनाथ 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 भोलेनाथ। अंग विभूति गलारुण माला शेष नाग लिपटायो, भाले तिलक भाल चंद्रमा घर घर अलग जगायो। यशोदा की घर आया, सबसे बड़ा है तेरा नाम। भोलेनाथ 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 भोलेनाथ। फक्त मंदिराला आपण सुरुवात करताय, हे बघा बाबाजीचं पुण्यस्मरण येत आहे. आणि त्या पिठ्यार्थ आपल्या हेतल्या मंदिरासाठी गणेश भाऊंनी 37,000 रुपये इथल्या मंदिराला
टाळ्याच्या गजरात स्वागत केलं. वर हात करा. उठा बरं तुम्ही. किती किती गोण्या देऊ शकतात ते 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 हा किती गोण्या देऊ शकतात? 200 गोण्या. चला 5 मिनिटात तुमचं मंदिर इथं तयार होईल. अजून किती उठू? हा महिला मंडळ करायचं का मंदिर? गावातलं महिला मंडळ मंदिर करायचं का आपल्याला? भव्य दिव्य विश्वनाथ मंदिर. कोणी टिपणार आहे का? नाव सांगा, टिपून घ्या लगेच. मंदिर लगेच तयार करू आपण. गणेश भाऊ यादी घ्या एक. वा वा. वय घ्या. 100 गोण्या. वा वा. 300 गोण्या झाल्या मंदिरात. ताईंचं सांगा. ताई तुमचं. भव्य दिव्य मंदिर झालं पाहिजे. राजनगावचं मंदिराचा कळस ज्यावेळेस आपण रस्त्याने चालून असं झळकला पाहिजे. भव्य दिव्य नाव आहे काशी विश्वेश्वर. काही सोपं मंदिर नाही ते. 31,000. वा वा वा. हा नाव तुम्ही माईक घ्या आता. गणेश भाऊ माईक घ्या. घ्या घ्या घ्या. करा मंदिराचं काम तरी करून जाऊ. शिवमहापुराण झाले. सोमीनाथ प्रधान यांच्याकडून 31,000 यांचं जोरदार टाळीतून आपण स्वागत या ठिकाणी करूया. त्या ताई उभा राहिलेल्या आहे. तसेच आपल्याच गावचे गणेश भाऊ, पेन ज्यांचा द्या. मोठा व्यवसाय भागीनाथ भाऊ हरिभाऊ वाकळे पाटील यांनी 51,000 रुपये मंदिरासाठी अर्पण केलेले आहे. म्हणजे अर्पण करणार आहे त्यांचं आपण टाळी वाजवून स्वागत करूया. यानंतर संतोष कुराडे 11,000. स्वर्णा सचिन बोडखे 11,000. विजय काशीनाथ कुऱ्हाडे 11,000. आप्पा भाऊ गुंजाळ 1,01,000. जरा जोरदार टाळी तर झाली पाहिजे आपल्याकडून. रमेश काका कुऱ्हाडे 21,000. गणेश भाऊ आढाव जे दरवर्षी शिवमहापुराण ठेवतात. 8व्या वर्ष त्यांचं शिवमहापुराणचं चालू आहे. 200 गोण्या त्यांच्याकडून जरा जोरदार टाळी झाली पाहिजे. त्या ताई उठल्या. अनिता अशोक पसारे 11,000 रुपये. जरा टाळी वाजली पाहिजे. मच्छिंद्र दादा नरोडे 21,000 रुपये त्यांचे टाळी वाजवून स्वागत या ठिकाणी करूया. रेखा नवनाथ कुऱ्हाडे 11,000 रुपये. सुलभाताई सुलभाताई बाबासाहेब कुऱ्हाडे बाळासाहेब. सुलभा वहिनी बाळासाहेब कुऱ्हाडे 21,000. संतोष विश्वनाथ पाटील कुऱ्हाडे 11,000 रुपये त्यांचे टाळी वाजवून स्वागत करूया. योगेश सुभाष नरोडे 11,000 रुपये त्यांचे टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत या ठिकाणी करूया. जयश्रीताई नवनाथ कुऱ्हाडे 11,000. संदीप ज्ञानेश्वर कुऱ्हाडे 101 गोणी. जरा जोरदार टाळी झाली पाहिजे. माते बघून पाठीमागं ताई येत आहे. काय म्हणता बघा. पाठीमागं बघा. सचिन रमेश भाऊ वंजारे यांनी सुद्धा 5,001 रुपये त्यांचे टाळी वाजवून स्वागत या ठिकाणी करूया. आमच्या हडस पिंपळगावच्या स्वातीताई गणेश प्रधान आमच्या भगिनी यांच्याकडून 11,000. आमचे मोठे बंधू काकासाहेब वसंतराव पाटील नरोडे यांच्याकडून 11,000 रुपये त्यांचे टाळी वाजवून स्वागत करूया. भाऊसाहेब दादा पाटील कुऱ्हाडे यांच्याकडून सुद्धा 11,000 रुपये त्यांचं टाळी वाजवून स्वागत करूया. ऐका ना. विजय काशीनाथ कुऱ्हाडे 11,000. त्यानंतर ज्यांचं माहेर हडस पिंपळगाव आहे वैशाली विजय कुऱ्हाडे 11,000. आमचे बंधू राजू वसंतराव पाटील नरोडे यांच्याकडून 11,000 रुपये त्यांचे टाळी वाजवून स्वागत करूया. पद्माकर नाईक दुकानदार यांच्याकडून सुद्धा 11,000 रुपये. तसेच बद्रीभाऊ रामनाथ भाऊ गुंजाळ यांच्याकडून सुद्धा 11,000 रुपये त्यांचं टाळी वाजवून स्वागत करूया. भीमाबाई भाऊसाहेब प्रधान 11,000. रमेश दामू पाटील कुऱ्हाडे यांच्याकडून 5,000 रुपये त्यांचे टाळी वाजवून स्वागत करूया.
कृष्णा देवीदास कुऱ्हाडे गायकवाड आणि बंडूभाऊ गुंजाळ 101 गुणी सिमेंट त्यांचे टाळी वाजून आपण स्वागत करूया. विनायक रघुनाथ पाटील कुऱ्हाडे बाबाजींच्या गुरुकुलाचे माजी विद्यार्थी आहे, त्यांनी सुद्धा 21,000 रुपये या ठिकाणी देणार आहे, त्यांचे टाळी वाजून स्वागत करूया. सौ कविताताई अण्णासाहेब कुऱ्हाडे 21,000. जरा जोरदार टाळी झाली पाहिजे माता भगिनींनो. ईश्वर वामन भाऊ जाधव यांच्याकडून सुद्धा 11,000 रुपये त्यांचे टाळी वाजून स्वागत या ठिकाणी करूया. मीराबाई सुभाष कुऱ्हाडे यांच्याकडून 5,000. जरा जोरदार टाळी झाली पाहिजे. संतोष गोटीराम पाटील कुऱ्हाडे यांच्याकडून सुद्धा 11,000 रुपये त्यांचे टाळी वाजून आपण स्वागत करूया. सौ संगीता नारायण कुऱ्हाडे 11,000. जरा जोरदार टाळी झाली पाहिजे. आमच्या गावचं ज्यांचं माहेर आहे सौ शिलाताई हरिदास चव्हाण जे दामोरीला असतात, जर त्यांच्याकडून 5,000 आलेले आहे. जरा जोरदार टाळी झाली पाहिजे. जे दानुऱ्याचे आहेत शाईनाथ पपुलाल मोरे यांच्याकडून 11,000 रुपये. शरद कुऱ्हाडे आणि सतीश दरेकर यांच्याकडून सुद्धा 101 गुणी सिमेंट त्यांचे टाळी वाजून स्वागत करूया. बद्रीनाथ आसाराम पाटील नरोडे आमचे बंधू यांच्याकडून सुद्धा 101 गुणी सिमेंट त्यांचे टाळी वाजून स्वागत करूया. दिलीपरावजी भालेराव यांच्याकडून सुद्धा 11,000 रुपये त्यांचं टाळी वाजून स्वागत करूया. चत्रू अण्णा कुऱ्हाडे की ज्यांना बाबाजी अटॅकचा झटका आला होता, कथाची तारीख घेण्यास सुद्धा ते आले होते, परंतु कथा चालू झाली त्यांचा म्हणजे दवाखान्यातून ते म्हणे मला कथेला उपस्थितच राहायचंय, त्यांनी सुद्धा 11,000 रुपये दिले, त्यांचं टाळी वाजून आपण स्वागत करूया. अमोल वामन कुऱ्हाडे यांच्याकडून 11,000 रुपये आलेले आहे. तसेच नाव न सांगण्याच्या अटीवर एक फोन आलेला आहे का त्यांनी सांगितलं मंदिराचा तुम्ही जीर्णोद्धार करा, सर्व पिंडीचा खर्च मी करतो. जोरदार टाळी झाली पाहिजे त्यांच्यासाठी. पिंडीचा खर्चाचं नियोजन ज्यावेळेस पिंड बसवलं जाईल त्यावेळेस होईल. वाल्मिक सोनवणे फतुलाबादकर यांनी 5,001 रुपये त्यांचं टाळी वाजून स्वागत करूया. सौ सुनीता रावसाहेब कुऱ्हाडे आमच्या भाऊजाई यांच्याकडून 21,000 रुपये देणगी आलेली आहे. सूक्ष्माताई बाळू पाटील कुऱ्हाडे यांच्याकडून सुद्धा 21,000 रुपये त्यांचं टाळी वाजून स्वागत करूया. भागुबाई किसन दळे यांच्याकडून 5,000 रुपये आलेले आहे. 5,100. दत्तू पाटील बोडखे यांच्याकडून सुद्धा 11,000 रुपये त्यांचं टाळी वाजून आपण स्वागत करूया. तसेच उभा राहा 2 मिनिटं पुढे. संजय अण्णाभाऊ गुंजाळ यांच्याकडून मंदिरासाठी 1,00,000 रुपये देणगी आलेली आहे. जोरदार टाळी वाजून स्वागत करा. कल्याण विश्वनाथ पाटील गायकवाड यांच्याकडून सुद्धा 11,000 रुपये त्यांचे आपण टाळी वाजून स्वागत करूया. अविनाश अनिल कुऱ्हाडे यांच्याकडून 5,000 रुपये देणगी आलेली आहे. देणगी आलेली हा शब्द वापरतोय म्हणजे जे उभा राहत आहे ते देणारच आहे, म्हणून देणगी आलेली आहे हा शब्द वापरत आहे. बबन पाटील गायकवाड यांच्याकडून सुद्धा 11,000 रुपये या ठिकाणी आलेले, त्यांचे टाळी वाजून आपण स्वागत करूया. आणि हे सगळं लाईव्ह टेलिकास्ट चालू आहे म्हणजे आपल्याला नोंदणी करायची सुद्धा गरज नाही. आपण शब्द कोणापुढे देतोय? जगत वंदनीय जगद्गुरु जनार्दन स्वामींच्या पालखी पुढे शब्द देतोय.
शंभू पंचदशनाम जुना आखाड्याचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वामी शिवगिरी बाबांपुढे शब्द देतोय. बॅनरवर भोले बाबा आहे, पार्वती माता आहे, जगद्गुरु स्वामी शांतिगिरी बाबा आहे आणि हे सगळे संत महंत आहे. सगळ्यांच्या समोर आपण हा शब्द देतोय आणि मला 111% खात्री आहे जे या ठिकाणी जाहीर झालं त्यातलं 1 रुपया सुद्धा कोणी कमी देणार नाही, कारण हे काम भोले बाबाचं आहे. प्रसाद रुस्तुम कुराडे यांच्याकडून 11,000 रुपये आलेले आहे. तसेच राजू चांगदेव कुराडे यांच्याकडून 5,000 रुपयाची देणगी लिहिण्यात आलेली आहे. भजनी मंडळाचे आमचे विष्णुभाऊ गायकवाड यांच्याकडून सुद्धा 11,000 रुपये आलेले, त्यांचं आपण टाळी वाजून स्वागत करूया. सौ सुनीता रावसाहेब कुराडे 21,000 ना. हो राहुल राजेंद्र शहाणे यांच्याकडून 5,000 रुपये पुकारण्यात आलेले देणगी आलेली आहे. लक्ष्मण काशीनाथ कुऱ्हाडे यांच्याकडून 11,000 रुपये. कल्पना उमेश कुऱ्हाडे यांच्याकडून 5,000. सोनाली ज्ञानेश्वर गायकवाड पानवीवरून या ठिकाणी आहे, त्यांनी कळसासाठी 2100 रुपये या ठिकाणी देणार आहे, त्यांचं टाळी वाजून स्वागत या ठिकाणी करूया. संगीता विष्णू नरोडे यांच्याकडून 5,000. शिवनाथ पाटील प्रधान यांच्याकडून सुद्धा 5,000 रुपये या ठिकाणी आलेले, त्यांचं टाळी वाजून आपण स्वागत करूया. सौ संगीताताई गोतांडे यांच्याकडून 11,000 रुपये. चला, ज्यांना द्यायचं त्यांनी 1 मिनिटात सांगा, आपल्याला कथा सुद्धा ऐकायची आहे. कोण 51 आले? अश्विनी कैलास कुऱ्हाडे यांच्याकडून 51,000 रुपये आलेले, जरा जोरदार टाळी वाजून आपण स्वागत करूया. पानवीवरून जे गायकवाड भाऊ त्यांनी 2100 रुपये तुरंत या ठिकाणी दिलेले. मी गिरीबाबांना विनंती करतो की हे कळसाचे वेगळे ठेवण्यात या कार्यक्रमात करशाल तुम्ही एकत्र. ऐका, सुनीता शामिल वाघमारे यांच्याकडून देखील 5,000 रुपये या मंदिरासाठी देणगी. हर हर शंभो शंभो देव महादेवा शंभो आठवर काळी देव महादेवा शंभो शंभो देव महादेवा कर्पूर गौरव संसार सारं भुजगेंद्र सदा वसंत हृदया रहिते भवं भवानी सहितं नमामि. हर हर शंभो हर हर शंभो शंभो देव महादेवा शंभो शंभो देव महादेवा सदा वसंतं हृदया रविन्द्रे भवं भवानी सहितं नमामि. सदा वसंतं हृदया रविन्द्रे भवं भवानी सहितं नमामि. हर हर शंभो शंभो देव महादेवा शंभो शंभो देव नागेंद्रहराय त्रिलोचनाय भस्माकरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय. देव महादेवा शंभो 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 हर हर शंभो 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 देव महादेवा शंभो शंभो हर 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 शंभो शंभो देव महादेवा शंभो शंभो
ज्या ठिकाणी आपण आपल्या ग्रामदेवतेसाठी एवढं मोठं सुपासारखं मन करून आणि त्यात दान दिलं, त्याबद्दल सर्वांचंच टाळ्याच्या गजरात आपण स्वागत करू. भव्य दिव्य मंदिर बघायचं आपल्याला, अगदी डोळ्याचं पारणं फिटेल असं या ठिकाणचं विश्वनाथ बघायचं आहे. नाथाला आपण या ठिकाणी बसून आपल्या डोळ्याचं पारणं फिटेल असं तुम्ही योगदान दिलं, खूप छान वाटलं. राजनगाव म्हणजे राजन भरून देणार आहे, कमी राहणार नाही, एकदम मोकळं. आणि शिव महापुराण कथा आज आपण जास्त वेळ घेणार नाही, 5 ते 10 मिनिटं. विशेषतः असंच धर्मकार्यासाठी जो दशांश भाग देतो त्याचं धन शुद्ध होतं, मन शुद्ध होतं, तन शुद्ध होतं. जसं या ठिकाणी नंदी भगवंत म्हणलं की भगवान शंकराचं वाहन म्हणजे प्रत्यक्ष भगवान शिव, नंदी की ईश्वर. नुसतं शिव महापुराण कथा म्हणलं की प्रत्यक्ष वाङ्मय पूजा, प्रत्यक्ष भगवान शंकर. बेलाचं झाड म्हणलं की प्रत्यक्ष भगवान शंकर. तुम्हाला दर्शन घ्यायचं असेल तरी प्रत्यक्ष देव या भूतालावर. नंदीवर नुसता स्पर्श केला, आपण नंदीच्या कानात काय सांगतो, किती गोड बोलतो. आता एवढ्या महिला मंडळ आहे, माझ्या सगळ्या माता भगिनी आहे, ह्या एवढ्या उदार आहे. आतापर्यंत एवढ्या ज्या बसलेल्या आहे यापैकी एकीनेही स्वतःसाठी काहीच मागितलेलं नाही. माझ्या मुलाची शाळा होऊ द्या, त्याला नोकरी लागू द्या. माझ्या नवऱ्याची दारू सुटू द्या, त्याला चांगल्या मार्गाला लागू द्या. माझ्या घरात सुख शांती मिळू द्या, लेकराचं कल्याण होऊ द्या. आतापैकी एवढ्या बसलेल्या स्वतःसाठी कोणी मागितलं? एकीने नाही मागितलं. परोपकारासाठी या पुण्यात्मा या ठिकाणी बसल्या आणि म्हणून मोठ्या संख्येनं धर्मकार्यासाठी त्याच पुढे असतात. त्यांचा स्वाभिमान आपण बाळगला पाहिजे. किती कार्यासाठी बघा त्यांचीच जास्त संख्या आहे. बघा कानाकोपरा बघा, आणि सर्वात पुढे ते आहे. आजही जास्त योगदान दिलं असेल तर सगळ्यात जास्त महिलांनी अगोदर पुढे आले. खूप धन्यवाद. नक्की मंदिर होणार. आपल्या ह्या गावात जेवढ्या जेवढ्या मुली बाहेर गावी दिलेल्या असतील तेवढ्या मुलींनी सुद्धा आपण हक्काने त्यांच्याकडून घेणार. कारण त्या कार्यक्रमासाठी आपण दिवाळी दसरा जसा असतो ना तसा मोठा सण, जसं प्रत्येक मुलगी या ठिकाणून बाहेरची गावाला गेलेली त्या दिवशी त्या कार्यक्रमासाठी 3.5, 4, 5 दिवस इकडे घेऊन येणार, यज्ञाला बसवणार आणि ऐतिहासिक कार्यक्रम आपण या ठिकाणचा करणार. सुवर्ण अक्षरात कोरला जाणारा कुठलीही बाहेर इथून गेलेली मुलगी त्यावेळेस ते ह्या कार्यक्रमाला येणार आणि ह्या गावानं प्रत्येक मुलीला साडी चोळी करणार. हे पण लक्षात घ्या, नाहीतर त्या आल्या आणि गेल्या असेल. आपण व्यासपीठावरून जेवढ्या मुलींचं लग्न झालं इथून बाहेर गेलेलं आहे, व्यासपीठावरून तेवढ्या मुलींना साडी चोळी द्यावाच लागणार आहे. हे लक्षात राहा, कारण तो कार्यक्रम आपल्याला गोड करायचा आहे. म्हणून शिव महापुराण कथा आपण श्रवण करत आहोत. किती ज्योतिर्लिंग बघितले आपण? 5 ज्योतिर्लिंग बघितले, बरोबर आहे. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग कोणी बघितलं? का बरं निर्माण झालं? एकच ज्योतिर्लिंग. हे बघा, लय भोळा भाबडा देव आहे महादेव. म्हणजे एक राजा पूजा करतोय आणि पूजा करता 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 एका लेकरांनी बघितलंय पूजा करताना तो गाई वळवणार आहे. गाई वळताना त्यालाही वाटलं राजा पूजा करतो, मी महादेवाची पूजा करावं. म्हणून तो महादेवाच्या मंदिरात राजाची पूजा झाली का तो राजाचे सगळे फुलं बेल लुटून द्यायचा. पटकन पळत पळत जायचा, गंगेत डुबकी मारायचा. हातात लोटा नव्हता, गाईच्या पाठीमागं पळावं लागत होतं दिवसभर. म्हणून डुबकी मारायचा आणि तोंडामध्ये पाणी भरून घ्यायचं. तोंडात पाणी भरलं का राजाची पूजा होईपर्यंत बाहेर बसायचा. पूजा झाली की हात मध्ये जायचा, सगळे फुलं बाजूला करायचा, तोंडातलं पाणी महादेवावर टाकायचं. 1 दिवस झाले, असे पूर्ण महिनाभर त्याचा नियम चालू होता. शेवटचा 3रा 4था सोमवार आला, राजाची पूजा 3 तास चालली. हे बिचारा आलं, पळत पळत आला, डुबकी मारली, बाहेर येऊन बसलं. पण त्याचा नेम होता, जोपर्यंत महादेवाला पाणी टाकत नाही तोपर्यंत गायी कुठे गेल्या तरी चालेल, पोटात उपाशी राहिलं तरी चालेल. म्हणून त्या महादेवाला दया आली की अरे
पंचामृत वाहतंय, कोणी दही वाहतंय, कोणी मध वाहतंय, कोणी तूप वाहतंय, कोणी साखर वाहताय. साखर का व्हावं महादेवाला? मधच का व्हावं? दूधच का? दुधाचं का अभिषेक करावा? रुद्राभिषेक जो करेल, जगातले जेवढे तीर्थ आहे, जगातले जेवढे देव आहे, ज्याने रुद्राभिषेक केला तेवढ्या देवाचा आणि तीर्थाचं त्याला दर्शन होते. लक्षात राहू दे. एक रुद्राभिषेक असा अभिषेक चालू होता. नमामि शमिशान निर्वाण रूपं विभूव्यापकं ब्रह्मवेदस्वरूपम् अजं निर्गुणं निर्व्यक्तं निरीहं चिदाकाशवासं भजेहं. नमामि शमिशान निर्वाण पूजा चालू आहे. 1 तास 2 तास, आता 3 तास लागतो रुद्राभिषेकला. हे बाहेर बसले होतं. देवाला वाटलं आतला भक्त खरा का बाहेरचा. गोळा महादेव कधी कधी परीक्षा घेतो. काशीतून स्नान करून हजारो लोक विश्वनाथाला दर्शनाला चालले. भोलेबाबाला सांगितलं, पार्वती म्हणजे वाह देवा, शिवरात्रीला किती लोक तुमच्या दर्शनाला आले. अगं पार्वती, हे सगळे दर्शनाला नाही आले. म्हणे काय? कोणी हौशे, म्हणे कोणी गौशे आणि कोणी नवशे. बोले बाबा म्हणतो बरं का, लक्षात आलं? म्हणजे कोणी हौशीनं आलं, कोणी गौशीनं म्हणजे काहीतरी मारायचं, चोरायचं, कोणी नवस करून आले. सगळे भक्त नाही. अगं पार्वती, मी सगळ्यांवर प्रसन्न होईल, पण परीक्षा घ्यायची का आपण? पार्वतीने सांगितलं, मग मी बसते. वृद्ध अवस्थेत पार्वती बसली आणि महादेव एका चिखलात जाऊन अडकले. वृद्ध अवस्थेत रस्त्याने येणारे सांगायचं की अरे बाबा हो, माझा पतिदेव पहा, तर चिखलात गाळात अडकला, कोणतरी काढून द्या. आता लोक म्हणायचे, अरे आम्ही दर्शनाला चाललो, त्या चिखलात कोण जाईल? त्यांना काय माहिती महादेव इथे आहे, त्या देवाला कुठं पाणी घालायला चाललो आपण. महादेव इथं बसला वाटपा आणि स्वतः जगदंबा परंबा जगज्जननी मा त्या घाटावर बसेल. जा कोणीतरी काढा. प्रत्येक जणाच्या एवढे भारी कपडे, कोण चिखलात उतरत? प्रत्येक जण पाहायचं, आई जमणार नाही आमच्याकडून, आम्ही चाललो महादेवाला. असं म्हणता 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 एक जण आला, त्याला दया आली, काढायला लागला. पुण्यवान असेल तर हात लाव, जर पाप करेल असेल तर जळून जाशील. कोण रिकम आहे हाई? म्हणजे लक्षात सुद्धा नाही की हा गंगा स्नान करून आला. गंगाचं स्नानानं सर्व पापाचा नाश होतो, पाप तूळ मात्र राहत नाही, तरी त्याला विश्वास नाही. असं करता करता सगळं गाव निघून गेलं आणि एक पठ्ठ्या होता, भोळा भाबडा होता, गंगे स्नान करून आला, पक्कड होता, चालला पळत पळत. थांब, माझा या ठिकाणी बघ, वृद्ध माझे पतिदेव अडकले. म्हणे कधी अडकले? सकाळपासून, आत्ता काढी दो. गेलं पळत 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 पळत. हे थांब, म्हणे काय? काढू नको, हात लावला तर राख होशील. पुण्यवान आहे आई, या पट्ट्याने आता गंगा स्नान केलं, पुण्यवान झालो मी, माझ्या अंगात एक स्पर्श सुद्धा पापाचा राहिला नाही. आत्ता काढी तुम्ही बघ. माझा महादेवावर विश्वास आहे. माझ्या महादेवाचं नुसतं नाव घेतलं, पापाची होळी होती. शिव म्हणलं तर पापाची होळी होती. त्या भगवान काशी विश्वनाथाच्या नगरीत आहे आई, माझ्याकडे पाप शिल्लक राहिलेलं नाही. माझा विश्वास आहे पखाडाचा. गेला आणि हात लावायला गेला तर माझा महादेव त्याच्यासाठी प्रगट झाला. असे भक्त पाहिजे. खुद को मैं कर दूंगा तुझको समर्पण, मैं तेरा आंसू हूं तू मेरा दर्पण, तेरी होने से मेरी ये सारी जिंदगी सजी है, लागी मेरी तेरे संग लगी हो मेरे शंकरा, लागी मेरी तेरे संग लगी हो मेरे शंकरा, लागी मेरी तेरे संग लगी हो मेरे शंकरा, तेरे संग लगी हो. वेळ कमी आहे, आम्हाला तिकडे निघायचं आहे. आपलं शपथ परत लांबायचं लागलं. तुम्हाला कंटाळा आला का? निघायचं आम्हाला. बघा 10 वाजले, आपला महाप्रसाद थंड झाला आणि आम्ही विशेष आहे त्या ठिकाणी राजाची पूजा आटपत नाही म्हणून देवानं फक्त मंदिर असं आपल्यासारखं होतं,
दगड हलवलाय. ब्राह्मणाने आपला लवकर आवरायला सांगितलं. देवा, ब्राह्मण देवता म्हणतात राजे साहेब एक दगड पडला तर आपला ठेसा होईल, कारण हे दगडाचं मंदिर आहे, आपण उठावं. राजन साहेबले काय पाहता, उठा उठा उठा. हे राजे साहेब सगळे बाहेर पळाले आणि हे पठ्ठड आलं, तोंडात पाणी भरलं होतं याच्या. हे मंदिरात आलं आणि त्या ठिकाणी दगड अशी पडायला सुरुवात होत होती. याने आपलं आपलं काम केलं, मंदिरात पाणी टाकून दिलं आणि तेवढ्या वेळात पिंडीवर आडा पडला. असा महादेवाच्या खालीनं आवाज आला, ए तुला भीती वाटत नाही का ते वरचे दगड पडताय? देवा, तू लाखो लोकांचं रक्षण करतो, पण आज अशी वेळ आहे हे दगड तुझ्यावर पडताय, म्हणून मी मेलो चालेल पण तू मेला नाही पाहिजे. भक्त ऐसे जाना जिते उदास, भक्त ऐसे जाना जिते उदास, भक्त ऐसे जाना जिते उदास, भक्त ऐसे जाना जिते उदास. गेले आशाच्या निवारे, गेले आशाच्या निवारे, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला नारायण, विषय तो त्यांचा हो झाला नारायण, विषय तो त्यांचा झाला. महादेव देवादिदेव आहे, म्हणून एक तर आपण नंदीची पूजा केली तरी चालेल, बेलाची पूजा करा. ज्यांच्या घरात शुभ हा पुराण ग्रंथ आहे ते प्रत्यक्ष भगवान शिव आहे, त्या ग्रंथाला वस्त्रदान करा. इथल्या नाही, तुमच्या घरामध्ये, नाहीतर इथे एवढे कपडे ठेवायचे कुठे. आणि म्हणून आपण एवढे भाग्यवान आहात. एक ज्योतिर्लिंगाचं फक्त दर्शन घेणार आणि ही सेवा सद्गुरूंच्या, गुरुमाऊलींच्या आणि भगवान शंकराच्या चरणावर हे वाङ्मय पुष्प समर्पित करणार. त्र्यंबकराज भीमाशंकर कोणी कोणी बघितले? कोण कोण गेलं भीमाशंकरला? कर्कटी राहत होते तिथं आणि डाकिन्य वन. वास्तविक आम्ही दंडकारण्यात राहतो. कुठं राहतो आम्ही? नाशिक भूमी ती सगळी दंडकारण्याची भूमी. तिथं मारीच, सुबाहू हे सगळे लोक राहत होते. म्हणून प्रभू रामचंद्राला यावं लागलं तिकडं. म्हणून म्हणतात की प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शानं पावन झालेली नाशिक नगरी. परंतु अगोदर कोण राहत होत तिथं? मारीश मामा राहायचा, सुबाहू राहायचे, सगळे राक्षस मंडळी राहत. कोण राहत होती? आणि म्हणून त्यांचा विनाश करण्यासाठी, विनाशाय दुष्कृत हा धर्म संस्थापनार्थाय संभवानी युगायुगाला येणारा आमचा देव श्रीरामचंद्र तिथे यावा लागला. लक्षात राहतं. आणि त्याच भागात पुढं डाकिन्य नावाचं वन होतं. तिथं कर्कटी नावाची राक्षसणी राहत होती. काय नाव तिचं? कर्कटी. लक्षात राहतं. का? की प्रभू रामचंद्राच्या येण्यानं हजारो राक्षस अधर्मी त्यांचा भगवंताने डोंगरासारखे पहाडाचे पहाड हाड पडले होते. एवढे हे ज्यांनी धर्म बुडावला होता, धर्मावर रास केला होता, रक्ताचे थारोळे त्यांनी नद्या वाहिल्या होत्या, यज्ञ बंद पाडले होते. माझे प्रभू प्रत्येकाचा नाश करत करत कर्कटीचा पती त्यात गेला म्हणून ती लपून बसली, डाकिन्य वनात बसली. आणि त्या ठिकाणी अचानक त्या राक्षस वनात त्या फिरत 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 कुंभकर्ण आला. आणि कुंभकर्णानं पाहिलं ही कर्कटी बसलेली आहे, तिच्याशी लग्न केलं. काही दिवस राहिला आणि त्या कुंभकर्णापासून भीम नावाचा मुलगा झाला. आईला विचारलं, आई एकटीच का बसली, पिता कुठे आहे? अरे प्रभू रामचंद्राच्या युद्धामध्ये बरेचसे गेले, परंतु ते पती गेले असताना माझ्याशी कुंभकर्णाने लग्न केलं, तेही निघून गेले. त्यांचा तू सुपुत्र आहेस.
आई एकटी का बसली, कोण ते राम, चाल मी आत्ताच तपश्चर्या करतो. ब्रह्मदेवाच्या नावाने खूप तपश्चर्या केली आणि सगळ्या देवाचा एक हातामध्ये शस्त्र घेऊन नाश करण्यासाठी निघालेला हा भीम. सगळे देव त्राहिमाम त्राहिमाम झाले. इंद्रदेव लपून बसले. सगळे 33 कोटी देव आपापल्याला खारा कुठं नाही म्हणून कैलासात गेले. कैलासीचा भोलेनाथ बाबा आमचं रक्षण कर. यत्र यत्र स्थितो देवा सर्व व्यापी महेश्वरा यो गुरु सर्व देवांना आम्ही नमस्कार करतो. देवा आमचं रक्षण कर, आमचं रक्षण कर, रक्ष रक्ष महेश्वर. भोलेनाथ बाबांसाहेबला माझा भक्त तिथं बसलेला आहे. त्याला कारागृहात त्या भीमानं डांबून ठेवलेलं आहे. परंतु कारागृहात पती पत्नी असताना सुद्धा मातीचं पिंड शिवलिंग त्यांनी बनवलेलं आहे. आणि त्या शिवलिंगाची तो पूजा करत असताना तो माझा निश्चिम भक्त असताना मी त्याच्यासाठी येणार आहे. पिंड तयार केली. कारागृहात असताना दोघं नवरा बायको पूजा करताय. भीमाला कळालं. भीम आला. अय काय करताय माझ्यावरती, काही जादूटोना करतात की काय? नाही, आम्ही महादेवाची पूजा करताय, पिंडीची पूजा करताय. तुम्ही ह्या पिंडीत महादेवाला पाहतात म्हणून दोघांवर, त्या राजा आणि राणीवर दोघांवर स्वार होणार, तलवारीचं वार होणार. तेवढ्यात माझा त्या पिंडीतून भगवान काशीवाले भगवान भोलेनाथ कैलास निवासी भगवान त्या पिंडीतून प्रगट झाले आणि त्या देवाचं त्या ठिकाणी दर्शन देऊन त्या भीमाशी युद्ध करून भीमाचा नायनाट केला. भीमान सांगितलं, देवा तुम्ही जर या पिंडीतून निर्माण होत असेल, राजा राणीच्या सेवेने निर्माण होत असेल, मी डोळ्यांनी तुम्हाला पाहिलेलं आहे, मरतांनी पाहिलेलं आहे, माझाही उद्धार करावा. देवाने सांगितलं तुझाही उद्धार करील, तुझ्याच नावानं इथं राहील. म्हणून त्या देवाचं नाव भीमाशंकर. भयानक भीमा विकराळ रगडा लीला विनोदे करिता वंदना. तो रुद्र विश्वावर रक्ष भारी तुझ वीर शंभो मद कोण तारी. म्हणून अशा या भोलेनाथ बाबांची कथा आहे. 10 वाजलेले आहे. सर्वजण मोठ्या उपस्थित राहिलात. पुढं परत योगा आला. आता आमच्या मागं कुंभमेळा आहे. 2027चं आमंत्रण सर्वांना आहे. राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामींचा कृपा आशीर्वाद आपल्या गावावर राहो. सर्व ग्रामदेवता, वास्तुदेवता, सर्व देवतांचा आशीर्वाद आपल्या गावावर राहो. पंचकृषीवर राहो. प्रत्येक गावातून भक्तमंडळ आलेलं आहे. प्रत्येक पंचकृषीतून आलेलं आहे. कुठं लासूर असेल, कुठं टेशन असेल, कुठं बाबुळगाव असेल, सगळे गावं या ठिकाणी आले. सगळ्यांनी व्यवस्थितशीर आरती झाल्यानंतर, महाआरती झाल्यानंतर प्रसाद घ्यावा. मी सर्वांना घेऊन या. त्यांचं दर्शन होईल. सगळ्या देवाचं आपल्याला दर्शन होईल. कारण आज वेळ झाल्यामुळं जाकीवाले राहून गेले. सगळी कथा आपली बरीचशी या ठिकाणी आपण राहिली. म्हणून सर्वांनी अगदी झाकीवाले येत आहे. सगळ्यांनी अगदी गोड भजन करायचं आहे. आज तो कैलाश आज तो कैलाश में गजरा घाट नाच रहे भोले बाबा पाव बजे, नाच रहे भोले बाबा पाव बजे को करो. आज तो कैलाश में आज तो कैलाश में बजरा डमरू
नाच रहे भोले बाबा पाव बजरंग नाच रहे भोले बाबा पाव बजरंग धीरे धीरे सब गोपाल नाचे धीरे धीरे सब गोपाल नाचे धीरे धीरे सब गोपाल नाचे आज तो कैलाश में आज तो कैलाश में गजरा डमरू सर्वांनी वर हात करे बाबा बजे जागा द्या देवा नाच रहे भोले बाबा पाव बजे किशोरा गणपती बाप्पा मोरया कार्तिक स्वामी आले गणपती बाप्पा आले ब्रह्मदेव आले भगवान शिवजी आले आणि या ठिकाणी भगवान विष्णू पण आले सर्वांनी वर हात करून टाळ्याच्या गजरात स्वागत सावरी राधा श्री मधुबाला प्रेम रसाची ओढ वाला आशिष नैया मला लावे रत्न किशोरा नित्य गोरा अशी शिक्ष मोत्याची माळ होती गतीच तोळ्याची ग गणपतीचा गोटा चौरंगी लाल बावटा गणपतीचा गोटा चौरंगी लाल बावटा या शिक्ष माळेला हिरे अति पदर चमह कालूना की गणपती बाप्पाची स्तुती करायची आहे. श्री गजवदना तू मधुसूदना तू पार्वतीचा कुमार तुझला मोदक आवडे का तुझला मोदक आवडे मोदक खातो सिंहासन बसतो होय मोदक आवडे फार तुझला मोदक आवडे फार ताली ताली हात वर करून ताली हा भोलेनाथ बाबाची स्तुती करायची आहे. चंद्रकाय त्रिलोचनाय भस्माकराय नमः शिवाय विद्याय चुचुराय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय
भगवान विष्णूशी आपल्याला स्तुती करायची आहे. जय जय सूरनायक जनसुतनायक प्रणत भाल भगवंता राजा राम 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 राजा राम 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 राजा राम 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 राजा राम 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 राजा राम 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 राजा राम राम झाले प्रसन्न शिवशंकर चार जुनावर भारी चार जुनावर भारी चार जुनावर भारी कार्तिक स्वामी साठी गेले शैशम डोंगरावरी शैशम डोंगरावरी शैशम डोंगरावरी पार्वतीचा नाथ त्रिभुवनाथ पार्वतीचा नाथ त्रिभुवनाथ भक्ताचा कैवारी आला 12 ज्योतिर्लिंगामध्ये सजला पार्वतीचा नाथ त्रिभुवनाथ भक्ताचा कैवारी आला 12 ज्योतिर्लिंगामध्ये सजला डम 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 डमरुवाला डम 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 डमरुवाला शंकरा उघड तिसरा डोळाने दर्शन दे रे मला 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 त्याच्या गळ्यामध्ये रुद्राक्ष माळा त्याच्या गळ्यामध्ये रुद्राक्ष माळा रुद्राक्ष माळा रुद्राक्ष माळा रुद्राक्ष माळा हरी शंकरा शंकरा उघड तिसरा डोळाने दर्शन दे रे मला शंकरा उघड तिसरा डोळाने दर्शन दे रे मला आला रे आला जरा भटकी सवार मधुमाला आला रे आला भटकी सवार मधुमाला एक दोन तीन चार रांजणगावचे भक्त हुशार एक दोन तीन चार रांजणगावचे लोक हुशार आला रे आला भटकी सवार मधुमाला आला रे आला भटकी सवार मधुमाला त्याच्या सगळे पर्वती गळा शंकरा अरे महादेव उघड तिसरा डोळाने दर्शन दे रे मला महादेव उघड तिसरा डोळाने दर्शन दे रे मला शंकरा उघड तिसरा डोळाने दर्शन दे रे मला शंकरा उघड तिसरा डोळाने दर्शन दे रे मला महादेव मोठा नदी दयाची अरे राजे पार्वती असा महादेव मोठा नदी दयाची अरे राजे पार्वती हिमालयाची नदी हिमालयाची नदी हिमालयाची नदी मंगळवारी देवाच्या द्वारी देव देव तुझा मी केला मंगळवारी देवाच्या द्वारी देव देव तुझा मी केला भक्त भोळा देव सुखात ठेव गळा बोला ललाली लाला ललाली लाला ललाली लाला
लाजते ही गवळण हरीला लाजते ही गवळण राधाही लाजते ही गवळण राधाही लाजते बंगाली बाबा बोलतो बंगाली बाबा बोलतो बंगाली रे बाबा बोलतो बंगाली बोलतो बंगाली रे बाबा बोलतो बंगाली सर्वांनी वर हात करा. अगदी आमच्या पाठीमागे म्हणायचं आहे हरये नमः म्हणा एक आवाज हरये नमः एक आवाजात हरये नमः बोलो हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव ओम नमः पार्वती पते हर 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 महादेव सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय बजरंग बली की जय बलराम की जय 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 श्री राम जय श्री राम जय श्री राम जय श्री राम. सर्वांनी हातात आरती घ्यायची आहे. आरती होईल. ज्या ठिकाणी आम्ही राहिलो अतिशय त्यांनी त्या बंगल्यामध्ये खूप सेवा केली. त्यांचं टाळ्याच्या गजरात स्वागत. ज्यांनी मुलांची आमची जे भजनी मंडळ आहे त्यांची सेवा केली खूप धन्यवाद त्यांचं. अजून पंढरपूरला ज्यांनी कथा केली पंढरपूरचे अध्यक्ष वगैरे सर्व आलेले आहे. वाळूज पंढरपूर त्यांचंही मनपूर्वक टाळ्याच्या गजरात स्वागत. लासूर स्टेशन या ठिकाणी राहेगाव प्रत्येक ठिकाणी कथा झाली. त्या प्रत्येक गावातलं भक्त मंडळ या ठिकाणी आलेलं आहे. सर्व गावाच्या भक्त मंडळाचं व्यासपीठावरून आपण टाळ्याच्या गजरात स्वागत करूया. आणि आरतीसाठी आपण सर्वांनी मोठं योगदान दिलं, श्रमदान केलं, अन्नदान दिलं. प्रत्येक गावातल्या भक्त मंडळानं या ठिकाणी गेल्या 5 दिवस पंगत दिली. त्या अन्नदात्यांचं अधिक मासात अधिक पुण्य त्यांनी पदरात पाडल्यामुळे त्यांचंही टाळ्याच्या गजरात स्वागत करूया. कारण अधिक महिना अतिशय महत्वाचा आहे. त्या महिन्यामध्ये हा शिवमहापुराण कथेचा योग आपल्या राजनगावाला मिळाला म्हणून हजारो कोटीचं पुण्य राजनगावाने पदरात पाडून घेतलं. त्या राजनगावाचं पुण्याचं स्मरण करून अगदी टाळ्याच्या गजरात स्वागत करू. खूप पुण्य त्यांच्या पदरात पडलेलं आहे आणि त्यांनी सर्वांना हे पुण्य मिळून दिलं. सर्वांचं पुन्हा टाळ्याच्या गजरात स्वागत करून आपण या ठिकाणी आरतीसाठी सुरुवात करण्याअगोदर काही सूचना असेल तर आपण द्यायची आहे. जय जनार्दन. आज या पंचक्रोशीमध्ये सगळ्यांना आवाज ज्यांनी पुरवला असे आपले मधुकर मंडपचे कृष्णा भाऊ यांना विनंती आहे की त्यांनी अल्पशा दरामध्ये ही सेवा बाबाजी त्यांनी अल्पशा दरामध्ये ही सेवा केलेली आहे. आणि त्यानंतर जे स्टेजचं काम केलं ते आपले गावातील संतोष भाऊ गायकवाड यांनी असे अगदी अल्पशा दरामध्ये म्हणजे दरात म्हणताच येणार नाही त्यांनी सांगितलं तुम्हाला जे द्यायचं ते द्या या दरामध्ये. कृष्णा भाऊचं आणि संतोष भाऊचं बाबाजींच्या हस्ते स्वागत करू. आणि बऱ्याचशा देणग्या देणाऱ्यांचे नाव पुकारायचे तर आरती झाल्यानंतर आपण त्या देणगीवाल्यांचे नाव पुकारण्यात येईल. धन्यवाद. या ठिकाणी बाबांच्या मातोश्री या ठिकाणी आलेल्या आहे. आमच्या प्रधान ताई त्यांनी मातोश्रींसाठी वस्त्र आणलेलं आहे. मातोश्रींचे पूजन या ठिकाणी करून घ्यायचंय.
आपल्याला दीप उत्सव आता या ठिकाणी साजरा करायचा आहे. या ठिकाणी ब्रह्म विष्णू महेश गणपती आणि कार्तिकी स्वामी या सर्व संतांचं दर्शन आपल्याला देवदेवतांचं दर्शन आपल्याला होतंय. या सर्व देवी देवतांचं आपण जोरदार टाळीवाजवून आपण स्वागत करूया. आणि सगळ्यांनी आता आपले दिवे पेटवा बरं सगळ्यांनी. आणि ज्यांनी दिवा आणलेला नाही, जे काही भाविक भक्त पाठीमागे, त्यांनी आपल्या खिशातला मोबाईल काढायचा आहे आणि मोबाईल मधली बॅटरी ऑन करा आणि आरती चालू असताना आपण तो मोबाईल ओवाळायचा आहे टॉर्च चालू करून. सगळ्यांनी चालू करा. ज्यांच्याकडे मोबाईल आहे त्यांनी आपल्या मोबाईलची टॉर्च चालू करा. मी कृष्ण भाऊंना विनंती करतो, आता लाईट आपण बंद करायचे आणि सगळ्यांनी ताट असं वर करून ओवाळायचे. सगळ्यांनी आपले दिवे बाबांना दिसले पाहिजे. सगळ्यांनी आपले दिवे पेटवा. सुंदर असा भव्य दिव्य दीप उत्सव सोहळा आपल्याला या ठिकाणी साजरा करायचा आहे. ज्या ज्या माता भगिनींनी मोठ्या संख्येनं दिवे या ठिकाणी आणले, तेल जळे तूप जळे विघ्न टळे, त्या सर्व माता भगिनींचे बाबांच्या वतीनं मनापासून स्वागत करतो. ज्यांनी 201 गोणी सिमेंट या ठिकाणी दिलेलं आहे, गणेश भाऊ आढाव यांचंही पूजन बाबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी होतंय. जे आपल्या महादेव मंदिरामध्ये रोज बाबाजींची विधी घेतात, असे अण्णाभाऊ कुराडे यांचंही स्वागत बाबांच्या वतीने या ठिकाणी होईल. तसेच पांडुरंगाची जे सेवा करतात आसाराम दादा नरोडे यांनी स्वागताचा स्वीकार करायचा आहे. तसेच बदामभाऊ दरेकर. हॅलो, ते चालू राहील 1 मिनिट. गावातील ज्या तरुण मुलांना स्वागत करायचं होतं बाबांचं, पण वेळेअभावी झालं नाही, त्याबद्दल सर्व तरुण मुलांचं दिलगिरी व्यक्त करतो आणि लगेच आरतीला सुरुवात करतो. या ठिकाणी लगेच आरतीला या ठिकाणी सुरुवात करायची. लाईट सगळे बंद करा. आरतीला शुभारंभ. स्टेजवरची लाईट बंद करा. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नवी पूर्वी सर्वांनी सुंदर शिव जी की आरती कीजिए, शिव चरणों में ध्यान अपना दीजिए। ये महाग्रंथ है शिव पुराण, मार्ग दिखाने वाला, सब बिगड़ी बनाने वाला, सब बिगड़ी बनाने वाला, सब बिगड़ी बनाने वाला। सुनते सुजान करते जा, सुनते सुजान करते जा, शिव अमृत रस तो पीजिए। शिव चरणों में ध्यान अपना दीजिए, शिव पुराण शिव जी की आरती कीजिए, शिव चरणों में ध्यान अपना दीजिए। जय भोले। जाति अनूप कल्याण रूप ये सबके मन को भाए, मन मंदिर में बस जाए, मन मंदिर में बस जाए, मन मंदिर में बस जाए। ध्यान लगा मन को भी जगा, शिव ध्यान लगा मन को भी जगा, तन मन धन अर्पण कीजिए, शिव चरणों में ध्यान अपना कीजिए, शिव
शिवपुराण शिवजी की आरती कीजिए शिव चरणों में ध्यान अपना दीजिए श्लोकों का सार ये पावन ग्रंथ कहाँ है शिव की महिमा बतलाए शिव की महिमा बतलावे शिव की महिमा बतलावे हो जा पुनीत विषयों को दीदी हो जा पुनीत विषयों को मनोकामना फल सब दीजिए शिव चरणों में ज्ञान अपना दीजिए शिव पुराण शिव जी की आरती कीजिए शिव चरणों में ज्ञान अपना दीजिए जय हो भोले विश्वनाथ करते संसार सब दुख मिटाने वाला बिगड़ी बनाने वाला सब बिगड़ी बनाने वाला सब बिगड़ी बनाने वाला जप नमः शिवाय ओम नमः शिवाय जप नमः शिवाय ओम नमः शिवाय जीवन सफल सब कीजिए शिव चरणों में ध्यान अपना दीजिए शिव पुराण शिव जी की आरती कीजिए शिव चरणों में ध्यान अपना दीजिए सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ति साजन नीति दे सजवले पुत्र जनार्दन राम तया त्यागी संसार अंधार कराया दूर तेरा की ज्योति आरती सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ति जन चारु हरि प्रभु नाम करी जय स्वयं कारी नाम शिवाजी करे भक्त परम उबे जे तरी अनुजी उतरी होय पद बड़ी परिणा चित्त भय जीती प्रेम करो आरती सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ति प्रेम करो आरती कारुणी भक्ति सारा भक्ति का विद्या कमाड़ा कर प्रभु ज्ञान नाम शिव होती अंतरी प्रेम करो आरती सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ति करो आरती बांध दे शिवालय भक्ति के घर जो प्रतिका मौनगिरी स्वामी जनार्दन प्रेम बोधते नाम करी प्रभु सद्गुरु स्वामी जनार्दन मूर्ति प्रेम करो आरती सर्वात छत्रपतीकडे तोंड देऊन शिवशंकराचा तू अवतार हाती घेऊन भवानी तलवार राक्षसांचा तू केला संवार धरणी मातेचा केला तू उतार जय देव जय देव जय शिवराया आला अवतारी आरती गाया जय देव जय देव जय शिवराया आला अवतारी आरती गाया राजा भी राजा तू हो राजा राजा तू योगी श्री नाथा अनाथा तू सामर्थ्यवंत पावते गण केले जीवंत राजा भी राजा तू हो जाणता होती तू योगी श्रीमंत जय देव जय शिवराया आला अवतारी आरती गाया जय देव जय शिवराया आला अवतारी आरती गाया
भक्तीची युक्तीचा अधिकारी गुरुजनवर्धन सूत्र सज्जनारी शिव तुझे नाम आहे संकट निवारी भक्ती शक्तीचा तू अधिकारी गुरुजनवर्धन सूत्र सवारी शिव तुझे नाम आहे संकट निवारी सीता विनीता शिवा निवारी जय देव जय शिवराया आरती आरती गाया जय देव जय शिवराया आरती आरती गाया जय देव जय शिवराया आरती आरती गाया जय देव जय शिवराया श्री 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 शिवचंद्रवरी शिवाजी महाराज की पंढरीचा राजा मणी हे बोलाला लावू निर्वाच्य सुद्धा निर्वाच्य सुद्धा राम जनार्दनी जोडाली आरती अनंत भुजा पंढरी ताराया हाताला उपचार आणि बाराने पूजा आरती अनंत भुजा फुलपलीत झाला आता कापूर आरती देवा कापूर आरती रत्नजडीत सिंहासनी देवाची देवी कर्पूरासम निर्मळ माझे मानस राहू दे माझे मानस राहू दे कर्पूराचा भाव भक्ती राहू दे फुलपलीत झाला आता कापूर आरती देवा कापूर आरती रत्नजडीत सिंहासनी हृदय तो मूर्ति देवा हृदय तो मूर्ति भाव भक्त ने देवी देवा जन कली काही देवा कली काही सप्तारूपी गोकुली माला भांड दिखाई हो प्रदीप माला आता पुरारती आरा पुरारती सुवासनी झाली लोटांगण वंदील कर्ण मडोळ्यान पाहिन रूप तुझे त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव कायेन वाचा मनसि अजुतपती शिव परम नारायण कृष्ण दामोदर वासुदेव हरी गणेश भाऊ सर्वांनी वर हात करा टाळी हरी राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे हरे सर्वकी विश्व का प्राणियों में वो माता की जय हो हर हर महादेव देवस्थानी धर्मानी प्रथमन्यासन् यत्र पूर्वे सन्ति देवः ओम राजाधिराजाय प्रसयसाहिने नमो वयं श्रवणाय कुर्महे स्वमे कामान कामकामाय मह्यं कामेश्वर वै श्रवणो दधातु कुबेराय वै श्रवणाय महाराजाय नमः
ओम विश्वतक्षुरुत विश्वतो मुख विश्वतो बाहुरुत विश्वतस्पातः गावातील महिला मंडळाकडे संपद्रिदावा आलेल्या पाहुण्यांना वाढायचं कृपया गडबड करू नका. पाण्याचे हंडे पण गरजेचे आहे आपल्याला. परमेश्वर हरि ओम पूर्णमदं पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. हरि ओम शांती शांती शांती. शिवाजी महाराज की संभाजी महाराज की जगत